करायची. परवा एका सुनेला सासूनी सांगितलं 3 दिवसांत झाली देवाजवळ दिवा लाव. सून उठली, हातात बांगडी दे. सासू एवढंच म्हणाली, बांगडी घाल आणि दिवा लाव. माझ्या मम्माने मला इंग्रजी शाळेत घातलंय, मी कधी बांगडी घातलीच नाही, तिला नंदादीप ठेवून. याच्यापेक्षा असं म्हणाली असती तर 2 मिनिटं बांगडी घालायची, दिवा लावायचा, परत बांगडी काढून ठेवायची. सासूच्या भावनाही जपल्या गेल्या असत्या. 2 मिनिटं बांगडी हातात घेतली ते काय अडगळ होतीये का? माझ्या मम्मानी मला इंग्रजी शाळेत घातलंय, मलाही कळतं इंग्रजी शाळेचं महत्व, मी वकील आहे. पण सगळ्या आयांनो, तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगते, मुलांना इंग्रजी आलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. पण आज आपण संस्कृत भाषा संपवली आहे, मराठी संपवण्याच्या मार्गावर आहोत. आणि आज आपण दुसऱ्याची परकीय भाषा घेऊन, कुबडी घेऊन जगाच्या व्यवहारात चाललोय. त्याला इलाज नाहीये, त्याला जावंच लागेल. पण मुलांना इंग्रजी शिकवता शिकवता त्यांना इंग्रज करू नका. मुलांवरचे सगळे संस्कार भारतीयच राहिले पाहिजे. आणि उद्यापासून अजिबात म्हणायचं नाही घरात ऍपल खातो का, ऍपल खातो का. ऍपल म्हटलं तुझं पोरगं कलेक्टर होणार आहे का लगेच ऍपल? सफरचंद म्हटलं म्हणून काय बिघडलंय? परवा एका खेड्यात गेले, त्या बाई मला विचारतात राईस वाढू का, राईस वाढू का. म्हटलं बाई राईस वाढा, पण पिठल्याला काय म्हणतात ते पहिल्यांदा सांगाच. नसते भाऊ करू नका. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा, स्वराज्य आणि सुराज्य याच्यावर प्रेम करणारी पिढी आता निर्माण करावीच लागणार आहे. कारण पुढची 10 वर्ष अवघड आहेत. प्रत्येक वेळेला हे वाक्य म्हणत असते, पुढची 10 वर्ष अवघड आहेत. आणि सगळ्या मुलींच्या आयांनो, जावयाने कुठल्या फायनान्सला पैसे गुंतवायचे तो विषय तुमचा नाही. जावयाने कुठला व्यवसाय करायचा तो विषय तुमचा नाही. जावयाने कन्नड मध्ये राहायचं का औरंगाबाद मध्ये फ्लॅट घ्यायचा हा विषय तुमचा नाही. तुमचा विषय एकच, आपल्या मुलीला छान सांभाळलं पाहिजे, तिला त्रास होता कामा नये. एकाही सासूनी म्हणायचं नाही कन्नड मध्ये काय जावई, औरंगाबाद मध्ये या, काहीतरी नवीन सुरू करूया. ज्याचे आई वडील इथे, त्याचं किराणा मालाचं छोटंसं दुकान आहे, त्याला त्याची आई खूप आजारी असते, त्याला आईकडे लक्ष देणं भाग आहे. तो एकुलता एक मुलगा आहे, तो सगळं सोडून औरंगाबादला तुमच्या जवळ काय येईल राहायला? कुठल्याही सासू सासऱ्याने असले हट्ट करू नका बाबा. एकुलत्या एक मुलांच्या आई वडिलांचं फार अवघड होतंय, समजून घ्या बाबा. परवा माझ्या मैत्रिणीच्या मुलाला मुलगी बघायला पुण्यात गेलो. ती मुलगी मला विचारते सरळ, हा फ्लॅट कुणाच्या नावावर आहे? म्हटलं विनयच्या वडिलांच्या नावावर आहे. मग विनयच्या नावावर काय आहे? म्हटलं विनयच्या नावावर त्याचे आई वडील आहेत, फ्लॅट नाही. म्हणजे ते आमच्या जवळ राहणार का? म्हटलं हा प्रश्न तुझ्या भावाला विचार, तुझे आई वडील कुठे राहणार आहेत? सगळ्या सुनांनो, एक वाक्य कायम लक्षात ठेवा, आपल्या भाऊजाईंनी आपले आई वडील नीटपणे सांभाळावेत असं जर तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला तुमचे सासू सासरे सांभाळावेच लागतात. जबाबदाऱ्या टाळू नका, चालत नसतं. आणि सगळ्या मुलींच्या आयांनो, मुलींच्या संसारात ढवळाढवळ करू नका. सारखे फोन करू नका. सकाळी विचारायचं उठली का, रात्री विचारायचं झोपली का, मध्ये विचारायचं जेवली का, काही गरज नाही. जी मुलगी आनंदात आहे तिला फोन करू नका. जी मुलगी दुःखात आहे तिला फोन केल्याशिवाय राहू नका. जी मुलगी आनंदात आहे तिच्या कानात नको ते भरवू नका. जी मुलगी दुःखात आहे तिला घेऊन या. अन्याय होत असेल तर कायद्याचा वापर करा, पण कायद्याचा गैरवापर मात्र कुणीही करायचा नाही. आज कायद्याचा इतका गैरवापर चाललाय, त्याच्यामुळे कुटुंब व्यवस्था अडचणीत आली. जिच्यावर अन्याय होतो ती येऊन पोचतच नाही कायद्यापर्यंत, पण जिच्यावर अन्याय होत नाही ती कायद्याचा गैरवापर खूप करते. त्यामुळे कुटुंब व्यवस्था सांभाळायची असेल तर कायद्याचा अतिशय योग्य वापर करा, ते तुमच्यासाठी आहे. आज सगळे कायदे बायकांच्या बाजूने आहेत, एकही कायदा पुरुषांच्या बाजूने नाही आहे. आज एवढं प्रचंड संरक्षण कायद्याने दिलेलं आहे,
पण ते छान सांभाळलं पाहिजे बाबांनो. आणि सगळ्या तरुण मुलींनो, घरातली प्रत्येक गोष्ट आईला सांगायची नसते. हा तारणकर्तीचा पदर आहे, हा ऐश्वर्यकर्तीचा पदर आहे, हा भारतीय स्त्रीचा पदर आहे. या पदराखाली सासरचा कमीपणा, माहेरचा कमीपणा झाकून टाकायचा असतो. प्रत्येक गोष्ट आईला जाऊन सांगायची नसते. देवाने एक आतला कप्पा दिलाय, त्या कप्प्यात सगळं बंद करून ठेवायचं. सासरच्या काही गोष्टी माहेरी सांगायच्या नसतात, माहेरच्या काही गोष्टी सासरी सांगायच्या नसतात. कारण ते लोक त्याचा कसा वापर करतील तुम्हालाही कळणार नाही. त्यामुळे फार लक्षात ठेवून वागावं लागतं बाई. अगं आमच्याकडचं एक घर मोडलं ग मध्यंतरी, इतकं छान लग्न करून दिलं मुलीचं. मुलगी हनीमूनला महाबळेश्वरला निघाली. 1.5 तास लागतो पुण्याकडनं महाबळेश्वरला जायला. 1.5 तासात आईने 27 फोन केले. पियू कुठे? कात्रजच्या घाटात आहे मम्मा. जुन्या बुक देतेस का नव्या बुक देतेस? नव्या बुक देते मम्मा. पियू आता कुठे? गाठ उतरतीये मम्मा. पियू आता कुठे? डिलक्स मध्ये कॉफी पिते मम्मा. कोल्ड कॉफी पिते का हॉट कॉफी पिते? कोल्ड कॉफी पिते मम्मा. कोल्ड कॉफी पिऊ नको पियू, तुला सर्दी होते. मी नाही मम्मा नको म्हणते. काय करायचं? असा हनीमून होणार आहे. आईचे फोन 27. ते पोरगं वैतागलं आणि पोरगी आणून सोडली. म्हणाला तुमचे फोन बंद झाले की सांभाळतो. करणार काय? चेष्टेचा भाग सोडून द्या, पण अगं महत्वाच्या गोष्टी आहेत, नका ना फोन करू. पूर्वी छान होतं ग, ऋण जुनं त्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा. आली गौराई अंगणी, तिला लिंब रोण करा. किंवा भेटालं ग कुणी माझ्या माहेराच्या माणसांना, लेक सुखी आहे सांगा सावलीत